गाव भागातील 69 वर्षीय वृद्धाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेने या रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू केलेत. गाव भागात सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शोध मोहिमेसाठी सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे. गावभाग येथील या व्यक्तीला ताप, सर्दी आली होती. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांना शुगर आणि रक्तदाब आहे. त्यांना 12 जुलै रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबई येथील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. 15 जुलै रोजी चाचणी अहवाल प्राप्त झाला. तपासणी अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आलाय. दवाखाना व्यवस्थापनाने हा अहवाल 16 जुलै रोजी महापालिकेला पाठवला. स्वाईन फ्लू बाधित रुग्णाच्या घरी त्यांची पत्नी आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबईतील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवलेत. दरम्यान स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू आहेत. यामध्ये रुग्णाचा मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. गावभाग परिसरात ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेले रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी केले आहे.